हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. हे ऐकून जिया रोहितच्या छातीशी बिलगली आणि म्हणाली, लहानपणापासून तिने खूप त्रास सहन केला आहे. मी तिला प्रत्येक वेदना एकटीने सहन करताना पाहिलं आहे. त्यानंतर तिचं लग्न झालं तेव्हा मला वाटलं होतं की आता तिच्या आयुष्यात आनंद येईल, पण पुन्हा तिच्या आयुष्यात संकट येईल हे माहीत नव्हतं. बघ ना, तिची जगण्याची इच्छा संपली होती, पण मुलांच्या येण्यामुळे तिने पुन्हा जगायला शिकली. आणि आता रोनिकाने पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणीला पूर्णपणे तोडून टाकलं. जी मुलगी कधी कोणासमोर झुकली नाही, कधी तुटली नाही, ती आज पूर्णपणे कोसळली आहे. हे बोलताना ती रोहितच्या छातीशी बिलगून जोरजोरात रडू लागली. तर रोहित तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवत म्हणाला, प्लीज शांत हो, आता काहीही वाईट होणार नाही. मॅडम सोबत सर आहेत आणि सर त्यांना कधीही कोणताही त्रास होऊ देणार नाहीत. त्यांना त्या सगळ्या आनंद मिळतील ज्यांच्या त्या खरोखर हक्कदार आहेत, आणि त्यासोबत तुलाही त्यांची काळजी घ्यावी लागेल. हे ऐकून जिया रोहितकडे पाहू लागली. रोहित तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. जिया हलकेच पापण्या मिटत म्हणाली, हो, मी तिची काळजी घेईन आणि तिला कोणताही त्रास होऊ देणार नाही. मी त्या दोघांना नेहमी साथ देईन. त्यावर रोहित हसत म्हणाला, हो, मी सुद्धा मॅडम, आणि सरांसोबत कायम उभा राहीन आणि तुझी साथ कधीच सोडणार नाही. हे ऐकून जिया काही बोलू शकली नाही. ती शांतपणे रोहितच्या छातीशी बिलगून राहिली, पण तिच्या मनात मात्र एक अनामिक भीती होती. ती मनातच विचार करू लागली, काही तो परत आला आणि मला तुझ्यापासून दूर तर नाही. मी तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. कदाचित आता मला तुझी सवय झाली आहे. मी बदलत चालले आहे. मला तुझी सवय होऊ लागली आहे. हे माझ्यासोबत काय होतंय, पण नाही, मला तुझ्यापासून दूर राहावंच लागेल. माझ्यामुळे तुला काही त्रास व्हायला नको. त्यांनी तुलाही त्रास दिला तर नाही. हे सगळं विचार करत जिया हळूहळू रोहितपासून दूर होऊ लागली. तेवढ्यात विजयने तिला पटकन स्वतःकडे ओढलं आणि म्हणाला, माझ्यापासून दूर कुठे पळतेस? जिया स्वतःला सोडवत म्हणाली, मला सोड, मला आलियाला भेटायला जायचं आहे. असं म्हणत ती लगेच आलियाच्या वॉर्डकडे निघून गेली, जिथे अजूनही आलिया बेशुद्ध अवस्थेत होती आणि विराज तिच्याकडे एकटक पाहत बसला होता. काही वेळानंतर आलियाला हळूहळू शुद्ध येऊ लागली. विराज तिच्या जवळच बसला होता. तो तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत तिच्याशी सतत बोलत होता, जेणेकरून त्याचा आवाज तिच्या कानावर पडेल आणि ती जागी होईल. थोड्या वेळाने आलियाच्या पापण्या हलू लागल्या. विराज तर आधीपासूनच तिच्याकडे एकटक पाहत होता. जसं त्याला जाणवलं की आलिया डोळे उघडत आहे, तसं त्याच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटली. तो पटकन तिच्याकडे झुकत म्हणाला, वायफी, तू शुद्धीवर आलीस? आलियाने हळूहळू डोळे उघडले आणि समोर विराजला पाहिलं. विराज तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, थँक गॉड तू ठीक आहेस. वायफी, तुला माहिती नाही, तुला या अवस्थेत पाहून माझ्यावर काय गेलं. असं म्हणत त्याने तिला पटकन मिठीत घेतलं. आलियानेही आपले हात विराजच्या पाठीवर ठेवले. दोघांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा होती. वॉर्डच्या दाराबाहेर उभी असलेली जियाही हे सगळं पाहून हसत होती. ती मनातच म्हणाली, देवा, आता या दोघांना कुणाची नजर लागू देऊ नकोस. त्यांना जगातील सगळा आनंद मिळू देत. असं म्हणत ती त्यांच्याकडे प्रेमाने पाहत राहिली. तेवढ्यात रोहितही तिथे आला आणि त्या दोघांना पाहून आनंदी झाला. त्याचवेळी रोहितचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर फ्लॅश होणारा नंबर पाहून तो थोडा दूर जाऊन कॉल रिसीव्ह करतो. समोरून काहीतरी सांगितलं जातं. ते ऐकून रोहितच्या चेहऱ्यावरील भाव बदलून जातात.
काही वेळ बोलून झाल्यावर तो पुन्हा जियाजवळ आला. त्याची नजर सतत जियाकडे जात होती. जियाने ते पाहिलं आणि भुवया उंचावत विचारलं, काय झालं? रोहित लगेच डोकं हलवत म्हणाला, नाही, काही नाही. पण मनात मात्र तो विचार करत होता. ओ, म्हणजे ही गोष्ट आहे. नक्की काय आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस? आणि मला ते समजतही नाहीये, पण तरीही मी प्रयत्न करत राहीन. असं म्हणत तो पुन्हा वॉर्डकडे पाहू लागला. दरम्यान आलिया हळूहळू पूर्ण शुद्धीवर येत होती. तिची नजर दारात उभ्या असलेल्या जियावर गेली आणि ती हलकसं हसू लागली. जिया ही आत आली आणि तिच्या जवळ बसत म्हणाली, काय ग, इतकी लांब झोप कोण घेतं? कधीपासून झोपली आहेस तू? माहिती आहे का, तू तब्बल 5 तास झोपली होतीस. जियाचं बोलणं ऐकून आलिया हलकसं हसली आणि म्हणाली, मग तूही झोप ना, तुला कुणी अडवलंय? जिया तोंड वाकडं करत म्हणाली, मी आधी झोपत नाही, समजलं? आणि हो, पटकन उठ, तुझे दोन्ही मुलं मला खूप त्रास देत आहेत. वरून त्या नमुन्याचे सतत फोन येत आहेत आणि मुलांशी बोलायचं म्हणतोय. हे ऐकताच आलियाचं लक्ष आपल्या मुलांकडे गेलं आणि तिने लगेच विराजकडे पाहिलं. विराज डोळ्यांनीच तिला धी देत म्हणाला, डोंट वरी वाईफी, मी आहे ना, मी तुझी आणि आपल्या मुलांची खूप चांगली काळजी घेईन. हे ऐकून आलिया हलकसं हसली आणि रिलॅक्स होऊन डोळे मिटून बेडवर आडवी झाली. तिकडे विराज तिचे केस हलकेच कुरबत जियाकडे पाहत म्हणाला, आता तुम्ही सगळे जा आणि तृषला सांभाळा. आलिया ठीक होताच मी तिला डिस्चार्ज करून परत घेऊन येतो. हे ऐकून जिया आणि रोहित तिथून निघून गेले. त्यांच्या गेल्यानंतर विराज पुन्हा एकदा आलियाकडे पाहू लागला. आलियाचा चेहरा पूर्णपणे कोमेजलेला दिसत होता आणि औषधांचा परिणाम जास्त असल्यामुळे ती पुन्हा गाढ झोपेत गेली होती. विराज काहीच बोलला नाही. तो तिथेच बसून एकटक आलियाकडे पाहत राहिला. मग मनातच म्हणाला, सॉरी वाईफी, हे सगळं माझ्यामुळे झाले. मी कधी रोनिकाशी मैत्रीच केली नसती तर ती आपल्या आयुष्यात अशा खलनायिकेसारखी आलीच नसती. मी तर तिला एक चांगली मैत्रीण समजत होतो, पण तीच आपल्या आनंदाची सर्वात मोठी शत्रू निघाली. आपल्या सुखाचा नाश करण्यासाठीच ती आपल्या आयुष्यात आली होती. पण काही हरकत नाही, मी तिला असा धडा शिकवला आहे की ती आयुष्यभर विसरणार नाही. आता ना ती नीट जगू शकेल ना तिला शांतपणे मृत्यू मिळेल. हे सगळं बोलताना विराजच्या चेहऱ्यावर अत्यंत धोकादायक भाव होते, पण त्याने पुन्हा आलियाकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव लगेच बदलले. तो प्रेमाने तिच्याकडे पाहू लागला. आलिया गाढ झोपलेली होती. काही वेळाने डॉक्टर तिथे आले आणि तिची तपासणी करू लागले. विराज डॉक्टरांकडे पाहत म्हणाला, आताच वायफीला शुद्ध आली होती, पण ती पुन्हा झोपली. डॉक्टर म्हणाले, औषधांचा परिणाम अजूनही आहे. आम्ही मुद्दाम तिला जास्त डोसची औषधं दिली आहेत, जेणेकरून तिला जास्तीत जास्त विश्रांती मिळेल. जितकी ती शांत झोप घेईल तितकं तिचं मानसिक ताण कमी होईल, नाहीतर ती डिप्रेशनमध्येही जाऊ शकते. अशा परिस्थितीतही लोक खूप खोल नैराश्यात जातात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि शक्य तितकं तिला जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. हे सांगून डॉक्टर तिथून निघून गेले. डॉक्टरांचं बोलणं ऐकून विराज तिच्या विचारात पडला. त्याला पुन्हा एकदा रोनिकावर प्रचंड राग आला. त्याच्या मनात येत होतं की पुन्हा तिच्याकडे जाऊन तिला अशी शिक्षा द्यावी की ती तडफडत राहील. जरी त्याने तिला आधीच चांगलाच धडा शिकवला होता तरीही त्याचा राग शांत होत नव्हता. तो आलियाकडे पाहत म्हणाला, वायफी, जर कोणी तुझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं ना तर मी त्याचे डोळेच काढून घेईन आणि त्याला मृत्यूपेक्षाही भयंकर शिक्षा देईन.
हे बोलताना विराज खूपच भयानक आणि रागीट दिसत होता. दुसऱ्या बाजूला रोहित आणि जिया हॉटेलच्या रूममध्ये पोहोचले. कृष आणि तृष निखिलसोबत खेळत होते. जियाला पाहताच ते दोघं धावत तिच्याकडे आले आणि म्हणाले, मासी मासी, मम्मा कुठे आहे? असं म्हणत ते बाहेरच्या दिशेने पाहू लागले. जिया त्यांच्या गालांवरून हात फिरवत म्हणाली, मम्मा एका महत्त्वाच्या कामासाठी गेली आहे. डॅडाने सांगितलं आहे की काम संपताच ती तुमच्याकडे येईल. हे ऐकताच कृष आणि तृषचा चेहरा उतरला. दोघंही नाराज होऊन सोफ्यावर जाऊन बसले. त्यांना असं उदास पाहून जियालाही वाईट वाटलं. ती त्यांच्या जवळ जाऊन बसली आणि प्रेमाने त्यांच्या गालांवरून हात फिरवत म्हणाली, तुम्ही तुमच्या मम्मावर खूप प्रेम करता ना? हे ऐकून दोघांनी चमकत्या डोळ्यांनी मान हलवत म्हटलं, वी लव्ह यू सो मच मम्मा. हे ऐकून जिया हसत म्हणाली, मग तुम्हाला आनंदी व्हायला पाहिजे ना? मम्मा एका महत्त्वाच्या कामासाठी गेली आहे आणि ते पूर्ण झाल्यावर त्याचा फायदाच तिला होणार आहे. तुम्हाला नाही का वाटत की तुमच्या मम्माचं नाव मोठं व्हावं? हे ऐकून दोघांनी लगेच मान हलवली आणि म्हणाले, ऑफकोर्स, आम्हाला तेच हवं आहे आणि मम्मा डॅडा कायम एकत्र राहावेत. कृष आणि तृषचं बोलणं ऐकून जिया प्रेमाने त्यांच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, ठीक आहे, मग तुमच्या मम्मा डॅडाला थोडा वेळ एकमेकांसोबत घालवू द्या. तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. असं म्हणत तिने दोघांच्या गालांवर प्रेमाने किस केलं. ज्याने जसेही त्यांनी दोघांना किस केलं तसं दोघांचेही गाल गुलाबी झाले. ते लाजत म्हणाले, ओके मासी, आणि दोघेही धावत आपल्या रूममध्ये निघून गेले. ज्या त्यांना असं पळून जाताना पाहून विचारात पडली की या दोघांना अचानक काय झालं. रोहित जियाच्या सगळ्या हालचाली शांतपणे पाहत होता आणि निखिलही तिच्याकडे पाहत होता. निखिल मनातच म्हणाला, ही मुलगी पूर्णपणे वेडी आहे. असं म्हणत तो रोहितकडे पाहून म्हणाला, मी आता निघतो, मला थोडं महत्त्वाचं काम आहे. इतकं बोलून निखिल तिथून निघून गेला. रोहित जियाजवळ येत म्हणाला, तुला माहिती आहे का ते दोघं इतक्या घाईने का पळाले? जिया खांदे उडवत म्हणाली, आय डोंट नो. तेवढ्यात रोहित म्हणाला, कारण तू त्यांना किस केलंस म्हणून ते दोघं लाजले. हे ऐकताच जिया हसली आणि म्हणाली, आजकालची मुलं पण ना किती लाजरी असतात. रोहित लगेच म्हणाला, तुला असं नाही वाटत का की तो किस तू दुसऱ्या कुणाला द्यायला हवा होता? जिया त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत म्हणाली, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? रोहित तिच्या चेहऱ्याजवळ येत हळू आवाजात म्हणाला, म्हणजे तो किस डिझर्व तर मी करतो. हे ऐकता जियाचे डोळे मोठे झाले. ती लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, दूर राहा, डोंट क्रॉस युअर लिमिट. हे ऐकून रोहितने तिच्या कमरेभोवती हात ठेवला आणि तिला जवळ ओढत म्हणाला, मी तर आधीच माझी लिमिट क्रॉस केली आहे. असं म्हणत त्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिला अतिशय प्रेमाने किस करू लागला. दुसऱ्या बाजूला विराज हॉस्पिटलमध्ये बसून लॅपटॉपमध्ये काही महत्त्वाचे मेल्स चेक करत होता. अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याने कुणाला तरी कॉल केला. समोरून त्याच्या बॉडीगार्डचा आवाज आला, येस सर. तेव्हा विराज आपल्या रुबाबदार आवाजात म्हणाला, मी सांगितलेलं काम झालं का? समोरून उत्तर आलं, येस सर. तुम्ही सांगितल्यापेक्षा जास्त भयानक शिक्षा दिली गेली आहे. त्याची अवस्था खूप वाईट आहे. हे ऐकून विराजच्या ओठांवर एक शैतानी स्मित उमटलं. तो हसत म्हणाला,
गुड. असंच तुमचं काम नीट पूर्ण करा. असं म्हणत त्याने कॉल कट केला. त्यानंतर विराजने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि आलियाच्या जवळ जाऊन बसला. तिच्याकडे प्रेमाने पाहत तो म्हणाला, बस वायफी, आता खूप झालं, लवकर उठ, आपण आपल्या घरी जाऊया. विराज बराच वेळ तिच्याजवळ बसून तिलाच न्याहाळत होता. काही तासानंतर आलियाचे डोळे हळूहळू उघडू लागले आणि तिला शुद्ध येऊ लागली. हे पाहून विराजच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो लगेच तिच्या चेहऱ्याला हलकेच स्पर्श करत म्हणाला, वायफी, तू ठीक आहेस ना? मी किती वेळापासून तुझ्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होतो. आलिया काहीच बोलली नाही, फक्त हळूच डोळे मिचकावले. हे पाहून विराजला खूप बरं वाटलं. तो तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेत म्हणाला, मी डॉक्टरांना बोलावून आणतो. असं म्हणत तो उठू लागला. तेवढ्यात आलियाने मागून त्याचा हात पकडला. विराजने ते जाणवताच मागे वळून भुवया उंचावत विचारलं, काय झालं वायफी? आलिया इशाऱ्याने म्हणाली, जाऊ नका ना, मला एकटं सोडू नका, प्लीज इथेच थांबा. हे ऐकून विराज थोडा गोंधळला. मग तिच्या हातावर आपला हात ठेवत तो म्हणाला, वायफी, मी लगेच येतो. डॉक्टरांना बोलावणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं होतं की तुला शुद्ध आली की त्यांना लगेच कळव. हे ऐकताच आलियाने त्याचा हात अजून घट्ट पकडला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, नाही नाही, तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही गेला तर त्या पुन्हा इथे येतील. तिचं बोलणं ऐकून विराज क्षणभर चकित झाला. पण लगेच त्याला जाणवलं की आलिया अजूनही त्या भीतीतून पूर्णपणे बाहेर आलेली नाही. तो पुन्हा तिचा हात हातात घेत तिच्या जवळच्या खुर्चीवर बसला आणि प्रेमाने म्हणाला, ठीक आहे वायफी, मी कुठेही जाणार नाही, तुला सोडून तर अजिबात नाही. आलिया निरागस चेहरा करत म्हणाली, ठीक आहे, पण मला माहिती आहे तुम्ही पुन्हा मला सोडून जाल. मी झोपले तरी तुम्ही जाणार नाही ना? हे ऐकून विराज हलकसं हसला आणि मान हलवत म्हणाला, हो बाबा, मी कुठेही जाणार नाही. आलियानेही शांतपणे मान हलवली. त्यानंतर विराजने लगेच डॉक्टरांना कॉल करून सांगितलं की आलियाला शुद्ध आली आहे. काही वेळानंतर डॉक्टर वॉर्डमध्ये येतात. जसेच डॉक्टर आलियाला पाहतात तसे ते तिला तपासून म्हणतात, नाऊ शी इज फाईन. असे म्हणत डॉक्टर विराजकडे पाहतात, जणू काही त्यांना त्यांच्याशी काही खास बोलायचं होतं. विराज आलियाकडे पाहत म्हणाला, वायफी, तू 2 मिनटं थांब, मी डॉक्टरांशी बोलून येतो. पण आलियाने त्याचा हात इतक्या घट्ट पकडला होता की ती त्याला सोडायलाच तयार नव्हती. हे पाहून डॉक्टर विराजला म्हणाले की आधी आलियाला रिलॅक्स करा, मी तुमच्याशी फोनवर बोलतो. असं म्हणत डॉक्टर तिथून निघून गेले. विराज काहीच बोलला नाही आणि आलियाच्या बाजूला खुर्चीवर जाऊन बसला. थोड्या वेळाने एक नर्स तिथे आली. तिच्या हातात फूड ट्रॉली होती. त्यातून तिने साधं दलिया काढून विराजच्या हातात दिलं. विराज हळूच आलियाला बेडवर उठून बसवतो आणि म्हणतो, चल वायफी, नाश्ता करून घे, त्यानंतर तुला औषधही घ्यायचं आहे. आलिया शांतपणे समोर पाहू लागली. जसेच तिची नजर दलियावर गेली, तिने विचित्र तोंड वर करत म्हटलं, छी, हे कोण खाणार? माझ्याकडून नाही खाल्लं जाणार. तेव्हा विराज तिचं नाक हलकसा पकडत म्हणाला, वायफी, हे लहान मुलांसारख्या हट्ट्या सवयी बंद कर. तू आजारी आहेस आणि हॉस्पिटलमध्ये आहेस. जेव्हा तू पूर्ण बरी होशील तेव्हा तुला जे आवडेल ते तू खाऊ शकतेस. हे ऐकून आलिया तोंड फुगवत म्हणाली, आता तर मी पूर्ण ठीक आहे. चला ना, बाहेर जाऊया आणि आपल्याला आपल्या मुलांकडेही जायचं आहे. विराज तिचा चेहरा प्रेमाने आपल्या हातात घेत म्हणाला, हो हो, मला माहिती आहे तुला आपल्या मुलांकडे जायचं आहे आणि तू बरीही आहेस.
पण डॉक्टरांनी आज तुला इथे आराम करायला सांगितलं आहे. उद्या सकाळी ते तुला डिस्चार्ज देतील. विराजचं बोलणं ऐकून आलियाने पुन्हा नाराज चेहरा केला. तेव्हा विराज दलियाच्या बाउलमध्ये चमचा टाकतो आणि एक चमचा दलिया घेऊन तिच्याकडे पुढे करतो. आलिया आधी दलियाकडे पाहून तोंड वाकडं करते, पण विराजच्या हट्टामुळे ती हळूच तोंड उघडते आणि विराज तिच्या तोंडात दलिया घालतो. जसेच आलिया ते दलिया खाते तसे ती वेगवेगळे विचित्र चेहरे करू लागते. हे पाहून विराजला हसू येत होतं, पण त्याने चेहऱ्यावर हसू येऊ दिलं नाही आणि तो शांतपणे तसाच बसून राहिला. विराज हळूहळू करून आलियाला सगळं दलिया खाऊ घालतो, पण आलियाला ते अजिबात आवडत नव्हतं. त्या साध्या दलियाची चव तिला बिलकुल पसंत नव्हती. खरं तर साधं बेचव अन्न कोणाला आवडतं, पण ती आजारी होती आणि अशावेळी दलिया खाणं तिच्यासाठी खूप गरजेचं होतं. आलिया तोंड वाकडं करतच खात होती. तेव्हा विराज म्हणाला, वायफी, हे काय, तू इतकं तोंड का बनवते आहेस? साधं दलिया खाण्यात काय प्रॉब्लेम आहे? आलिया विराजकडे रागाने पाहत म्हणाली, हो हो, तुम्ही तर बोलणारच. तुम्ही कुठे खाताय? खाल्ल्यावर कळेल ना किती वाईट आहे ते. हे ऐकताच विराजच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. त्याने उरलेल्या दलियातून एक चमचा घेतला आणि स्वतःच्या तोंडात टाकला. आलिया लगेच आश्चर्याने म्हणाली, त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा विराज अगदी नॉर्मलपणे खात म्हणाला, अरे ठीक तर आहे. त्यावर आलिया म्हणाली, तुम्ही खोटं बोलताय. मला माहिती आहे तुम्हालाही हे आवडत नाहीये, पण तुम्ही फक्त नाटक करताय. हे ऐकून विराज हसत म्हणाला, अरे नाही बाबा, इतकंही वाईट नाहीये हो. थोडी चव खराब आहे, पण इतकं सुद्धा वाईट नाही. तेव्हा आलिया पुन्हा म्हणाली, नाही, तुम्ही खोटं बोलताय. मला माहिती आहे हे खूपच वाईट आहे. विराज तिला प्रेमाने समजावत म्हणाला, बस, आजचाच दिवस आहे वायफी. उद्यापासून तुला जे खायचं असेल ते खा. आलिया तोंड वाकडं करतच दलिया खात राहिली. काही वेळाने तिचा नाश्ता संपला. मग विराजने दलियाचा बाऊल बाजूला ठेवला आणि मोठ्या प्रेमाने नॅपकिननं तिचं तोंड स्वच्छ केलं. आलिया मात्र एकटक फक्त विराजकडेच पाहत होती. विराजचं असं प्रेमाने काळजी घेणं तिला खूप आवडत होतं. तिच्या मनाला एक वेगळीच शांतता आणि आनंद मिळत होता की आज तिचा नवरा तिच्यासोबत आहे आणि तिची इतकी काळजी घेत आहे. काही वेळाने विराज आलियाला औषध देऊन बेडवर झोपवतो आणि तिच्या कपाळावर हलकेच किस करत म्हणतो, चल वायफी, आता तू झोपून घे. हे ऐकताच आलिया तोंड फुगवत म्हणाली, मी किती झोपू? मी आधीच खूप झोपले आहे आणि मला माहिती आहे तुम्ही मला झोपून इथून पळून जाणार आहात. आलियाचं बोलणं ऐकून विराजचे डोळे मोठे झाले. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, हे काय बोलतेस तू वायफी? तुझ्या डोक्यात काय काय चालू असतं? असं काही नाही आहे. आणि मी तुला सोडून का जाईन? तू माझी पत्नी आहेस आणि मला माझ्या पत्नीबरोबरच राहायचं आहे. शेवटी 5 वर्ष आपण दूर होतो, तर ती कसरही भरून काढायची आहे. हे बोलत तो हळूहळू तिच्याकडे झुकू लागला. विराजला स्वतःकडे येताना पाहून आलियाचे डोळे अजून मोठे झाले. ती पटकन चेहरा दुसरीकडे फिरवत म्हणाली, नो नो नो, तुम्ही असं काही विचारही करू नका. तुम्हाला दिसत नाही का मी आजारी आहे? हे बोलून ती लाजत दुसरीकडे पाहू लागली. तिची अवस्था पाहून विराजला हसू आलं. तो मिश्किलपणे म्हणाला, मला तर कुठूनही माझी वायफी आजारी वाटत नाही. अगदी फिट अँड फाईन दिसते आहे, माझ्याशी छान बोलते आहे आणि घरी जायचा हट्टही करते आहे. म्हणजे माझी वायफी पूर्णपणे ठीक आहे. हे ऐकून आलिया विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. ते पाहून विराज हसू लागला आणि पुन्हा खुर्चीवर बसत म्हणाला, ओके बाबा, मी काहीही करणार नाही. आता तू शांतपणे झोप. आलियाने लगेच डोळे मिटले आणि झोपायचा प्रयत्न करू लागली, कारण
तिला वाटत होतं की ती पुन्हा जागी राहिली तर विराज काहीतरी प्लॅन करेल, त्यामुळे ती पटकन झोपून गेली. आलियाला लहान मुलांसारखं शांत झोपलेलं पाहून विराजच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. काही वेळाने आलिया गाढ झोपली आणि विराज त्याच्या लॅपटॉपमध्ये काही महत्त्वाचे मेल्स तपासू लागला. त्याचवेळी त्याचा मोबाईल वाजू लागला. विराजचं पूर्ण लक्ष लॅपटॉपमध्ये असल्यामुळे सुरुवातीला त्याचं फोनकडे लक्ष गेलं नाही, पण फोन सतत वाजत असल्यामुळे त्याने कॉल रिसीव्ह केला. समोरून त्याची आई रागाने काहीतरी बोलत होती. ते ऐकताच विराजच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्याची आई रागाने म्हणाली, "तू कुठे आहेस विराज? आणि मी इतक्या वेळेपासून रोनिकाला कॉल करते आहे, पण ती कॉल का उचलत नाहीये?" मिस्टर सिन्हा खूपच परेशान झाले आहेत. ते म्हणत आहेत की त्यांची कंपनी उद्ध्वस्त झाली आहे. त्यांनी सांगितलं की हे सगळं तू केलं आहेस, हे खरं आहे का? आणि रोनिका कुठे आहे? तिचा फोन का लागत नाहीये? हे ऐकून विराजची मोबाईलवरील पकड घट्ट झाली. तेवढ्यात त्याच्या आईचा पुन्हा रागाने भरलेला आवाज आला, "मी तुला काही विचारते आहे विराज, तू काही चुकीचं तर करत नाहीयेस ना? मी आधीच सांगते, रोनिकाला काहीही झालं नाही पाहिजे. या 5 वर्षात तिने तुला खूप सांभाळलं आहे आणि ती खूप चांगली मुलगी आहे." तेवढ्यात विराजचे वडील जे त्यांचे बोलणे ऐकत होते, त्यांनी लगेच त्याच्या आईच्या हातातून मोबाईल घेतला आणि म्हणाले, "तुम्ही थोडा वेळ शांत बसा, मी बोलतो." नंतर ते विराजला म्हणाले, "हो बेटा, कसा आहेस?" दुसऱ्या बाजूला विराज स्वतःचा राग कसाबसा नियंत्रणात ठेवून बसला होता. आईसमोर त्याने हाताची मूठ घट्ट आवळली होती, जेणेकरून त्याचा राग बाहेर दिसू नये. वडिलांचा आवाज ऐकताच त्याने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, "डॅड, रोनिकाने जे केलं आहे त्याची शिक्षा तिला मिळते आहे." हे ऐकून त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बदलले, पण काही क्षणात ते पुन्हा शांत झाले. त्यानंतर विराजने एक एक करून सगळ्या गोष्टी वडिलांना सांगितल्या. ते ऐकून त्यांनाही खूप राग आला. सगळं सांगून झाल्यावर विराज म्हणाला, "डॅड, प्लीज आता मॉमला काहीही सांगू नका. मला माहिती आहे रोनिकाने त्यांना खूप मॅनिप्युलेट केलं आहे. त्यामुळे मी त्यांच्याशी समोरासमोर बोलणार आहे आणि उद्या मी परत येतोय." काही सेकंद थांबून तो पुढे म्हणाला, "फक्त मॉमला एवढंच सांगा की मी उद्या येतोय आणि बाकी सगळ्या गोष्टी उद्या बोलू. रोनिका आणि मिस्टर सिन्हाबद्दल त्यांना काहीही सांगू नका." हे ऐकून त्याचे वडील म्हणाले, "ओके बेटा, आम्ही तुझी वाट पाहू." तेवढ्यात विराज म्हणाला, "डॅड, माझ्यासोबत अजून काही लोकही असतील." हे ऐकताच त्याच्या वडिलांना समजलं की कुणीतरी महत्त्वाचं व्यक्ती त्याच्यासोबत आहे, पण त्यांनी अधिक काही विचारलं नाही. ते काही बोलण्याआधीच विराज म्हणाला, "तीच असेल ज्याचा तुम्ही विचार करत आहात." हे ऐकून त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंद चमकला. ते मनातच हसत म्हणाले, "म्हणजे माझ्या मुलाला त्याची पत्नी पुन्हा मिळाली. खूप छान झालं." असं मनात म्हणत त्यांनी लगेच विराजला सांगितलं, "ठीक आहे बेटा, आम्ही सगळे तुमची वाट पाहत आहोत." हे बोलून त्यांनी कॉल कट केला. तेवढ्यात विराजची आई, जी तिथेच बसून आपल्या नवऱ्याकडे पाहत होती, ती लगेच म्हणाली, "मी विचारते शेवटी काय झालंय?" त्यावर त्यांचे वडील म्हणाले, "उद्या विराज येतोय. तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते त्यालाच विचारा." तिथे बसलेला विराजच्या आजोबा आजींची नजरही त्यांच्यावरच होती. आजोबा आपल्या रुबाबदार आवाजात म्हणाले, "नेमकं काय प्रकरण आहे? सगळं खरं खरं सांगा." विराजचे वडील एक खोल श्वास घेत म्हणाले,
घाबरण्यासारखं काही नाही. बाकीच्या गोष्टी उद्या विराज स्वतः तुम्हा सगळ्यांना सांगेल. हे ऐकून ते तिथून निघून गेले. आपल्या नवऱ्याला अशा प्रकारे जाताना पाहून विराजच्या आईला काहीतरी विचित्र वाटत होतं. त्यांना असं जाणवत होतं की विराजचे वडील त्यांच्यापासून काहीतरी लपवत आहेत. दुसऱ्या बाजूला विराज आलियाच्या जवळच बसला होता. आलिया झोपली होती, त्यामुळे विराज सोफ्यावर बसून लॅपटॉपमध्ये काही महत्त्वाचं काम करू लागला. ऑफिसचं बरंच काम पेंडिंग झालं होतं, त्यामुळे तो पूर्णपणे कामात गुंतून गेला होता. अर्ध्या रात्रीपर्यंत तो काम करत राहिला आणि जेव्हा त्याला खूप झोप येऊ लागली तेव्हा त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि सोफ्यावर बसल्या बसल्याच झोपून गेला. त्यालाही कळलं नाही की तो कधी गाढ झोपेत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरण खिडकीतून आत येत आलियाच्या चेहऱ्यावर पडले तेव्हा ती हळूहळू डोळे उघडू लागली. डोळे उघडताच तिची नजर समोरच्या सोफ्यावर बसलेल्या विराजवर गेली, जो बसल्या बसल्याच झोपला होता. ते पाहून आलिया मनातच म्हणाली, हे पूर्ण रात्रभर काम करत बसले वाटते आणि थकून असेच झोपून गेले. हे पण ना. असं म्हणत ती हलकसं हसली आणि काही बोलणार इतक्यात एक नर्स वॉर्डमध्ये आली. नर्स आलियाला पाहून हळू आवाजात विचारू लागली, मॅडम, आता तुम्हाला कसं वाटतंय? त्यावर आलियाने ओठांवर बोट ठेवत हळू आवाजात म्हटलं, शांत. माझे हजबंड झोपले आहेत आणि मला त्यांची झोप मोडायची नाहीये. हे ऐकून नर्स हलकसं हसली आणि कुजबुजत म्हणाली, मॅडम, खरंच तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला इतके चांगले हजबंड मिळाले. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यासाठी ते किती घाबरले होते. असं वाटत होतं की पूर्ण हॉस्पिटल डोक्यावर घेतील. पूर्ण वेळ ते तुम्हाला सोडून कुठेच गेले नाहीत. नर्सचं बोलणं ऐकून आलियाच्या डोळ्यात चमक आली आणि तिच्या ओठांवर सुंदर हास्य उमटलं. नर्स पुढे म्हणाली, मला असंही वाटतं की सरसुद्धा खूप लकी आहेत, कारण तुम्ही दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहात. हे ऐकून आलिया हसली आणि म्हणाली, असं नाहीये, पण मी एवढंच म्हणेन की मी खूप लकी आहे, कारण मला इतके चांगले हजबंड मिळाले. प्रत्येक वळणावर त्यांनी माझी साथ दिली आहे. नर्स हलकसं हसली आणि मान डोलावली. त्यानंतर ती आलियाला तपासू लागली आणि हळूहळू उठायला मदत करत तिला फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये घेऊन गेली. थोड्या वेळाने आलिया वॉशरूममधून बाहेर आली. नर्स हळू आवाजात म्हणाली, एकदा सर उठले की बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करू, मग तुम्हाला डिस्चार्ज मिळेल. हे ऐकून आलियाने फक्त मान हलवली आणि म्हणाली, ते उठले की मी तुला बोलावते. हे ऐकून नर्स तिथून निघून गेली. नर्स गेल्यानंतर आलिया हळूहळू चालत सोफ्यावर जवळ आली. विराज अजूनही गाढ झोपेत होता. ती अलगद आपला हात पुढे करून त्याच्या केसांवरून हात फिरवू लागली. विराज गाढ झोपेत असल्यामुळे सुरुवातीला त्याला काही जाणवलं नाही, पण अचानक कुणीतरी स्पर्श करत असल्याची जाणीव होताच त्याने पटकन डोळे उघडले. त्याने बाजूला पाहिलं तर आलिया त्याच्याकडे पाहत हसत बसली होती. तिला आपल्या जवळ पाहून विराज हसला आणि लगेच तिला मिठीत घेत म्हणाला, वायफी, आर यू ओके? तू ठीक आहेस ना? आलिया हसत म्हणाली, हो, मी अगदी ठीक आहे. मला काही झालेलं नाही. पण तुम्ही काय पूर्ण रात्र काम करत बसलात का? विराज लगेच म्हणाला, काही नाही, थोडंसंच काम होतं. आलिया त्याच्यापासून थोडी दूर होत त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही झोपता तरी कधी? पूर्ण रात्र जागत असता. घुबड आहात का काय?
हे ऐकून विराज हलकासा हसला आणि म्हणाला, आता तुला जे वाटेल ते समज. तू मला जे काही बनवशील ते सगळं बनायला मी तयार आहे. आलिया हसली आणि त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, मी कधीच माझ्या हजबंडला घुबड बनवणार नाही. माझे हजबंड तर अगदी परफेक्ट आहेत, अगदी माझा प्रिन्स. हे ऐकून विराज हसला आणि आलियाच्या कमरेभोवती हात ठेवत म्हणाला, काय गोष्ट आहे वायफी, आज आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम येते असे दिसते. मला तर तुझे इरादे काही ठीक वाटत नाहीत. विराजच्या या चिडवण्यावर आलिया इतकेच हलकेच हसली आणि त्याच्या हातावर थाप मारत म्हणाली, माझे इरादे तर अगदी ठीक आहेत जनाब, पण मला वाटतं तुमचेच इरादे काहीतरी वेगळे आहेत. चला उठा, आता आज आपला डिस्चार्ज होणार आहे ना. विराज थोडा विचार करत म्हणाला, हो ते तर आहे. तो लगेच पुढे म्हणाला, ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो आणि बाहेर जाऊन डिस्चार्जच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. आलियाने फक्त होकारार्थी मान हलवली. विराज उठला आणि वॉशरूमकडे जाऊ लागला, पण अचानक तो एका झटक्यात मागे वळला. तो आलियाजवळ झुकला आणि तिच्या ओठांवर हलकेच किस करून पटकन वॉशरूममध्ये निघून गेला. विराजच्या या अचानक केलेल्या कृतीने आलियाचा चेहरा लाजेने पूर्ण लाल झाला. ती आपल्या ओठांवर बोट ठेवत हलकेच हसली आणि म्हणाली, हे ना, एकही संधी सोडत नाही, असं म्हणत ती लाजून आपला चेहरा हातात लपवून बसली. थोड्या वेळाने विराज फ्रेश होऊन बाहेर आला. आलिया बेडवर बसलेली होती. तिच्याकडे पाहत विराज काळजीने म्हणाला, वायफी, तू ठीक आहेस ना, काही त्रास तर नाही ना. आलिया शांतपणे म्हणाली, मी अगदी ठीक आहे. विराज लगेच म्हणाला, मी बाहेर जाऊन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येतो. तेवढ्यात जिया आणि रोहितही तिथे आले. विराज जियाकडे पाहत म्हणाला, तू इथे वायफी बरोबर थांब, मी आणि रोहित बाहेर जाऊन सगळी कामं पूर्ण करून येतो. असं म्हणत दोघेही बाहेर निघून गेले. काही वेळानंतर विराज आलियाला डिस्चार्ज करून हॉस्पिटलमधून बाहेर घेऊन आला. रोहित धावत कारजवळ आला आणि त्याने पटकन कारचं दार उघडलं. विराजने आलियाला आपल्या मिठीत उचललेलं होतं. आलिया वारंवार त्याला म्हणत होती, मला खाली उतरवा ना, पण विराज तिला सोडायलाच तयार नव्हता. शेवटी आलिया जास्त हट्ट करू लागली. तेव्हा विराज तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, वायफी, हलू नकोस, नाही तर मी आत्ताच तुला किस करेन. हे ऐकताच आलिया लगेच शांत झाली. तिला काहीच बोलता येईना. ती मनातल्या मनात विराजला म्हणत होती, हा माणूस खूपच हट्टी आहे, नेहमी स्वतःच्या मनासारखंच करतो. असं म्हणत तिने तोंड फुगवलं. विराज तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि मनातल्या मनात हसत होता. तो स्वतःशीच म्हणाला, मला माहिती आहे वायफी, तू मनात मला नक्कीच बोलत असशील, पण त्याचा काही उपयोग नाही. असं म्हणत तो आलियाला मिठीत घेऊन कारच्या मागच्या सीटवर बसला. विराज बसताच रोहित ड्रायव्हिंग सीटजवळ येऊन बसला आणि जिया त्याच्या शेजारी बसली. थोड्याच वेळात रोहितने कार पुढे चालवली. कार हॉस्पिटलमधून थेट हॉटेलकडे निघाली. आलिया आपल्या दोन्ही मुलांना भेटण्यासाठी खूपच उत्सुक झाली होती. तिला फक्त त्यांना एकदा पाहायचं होतं. पूर्ण एक दिवस ती त्यांच्यापासून दूर होती, त्यामुळे तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. आई आपल्या मुलांपासून थोडा वेळ जरी दूर राहिली तरी तिचं मन सतत त्यांच्याकडेच धावत असतं. आलियाची ही सध्या तशीच अवस्था झाली होती. विराज तिच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्टपणे ओळखत होता.
पण तो काही बोलत नव्हता. तो फक्त शांतपणे हसत होता. या क्षणी विराजच्या मनात खूप काही चालू होतं, ज्याची आलियाला अजिबात कल्पना नव्हती. साधारण अर्ध्या तासानंतर त्यांची कार हॉटेलसमोर येऊन थांबली. रोहित पटकन खाली उतरला आणि मागचं दार उघडलं. विराज आलियाला मिठीत घेऊन कारमधून बाहेर आला आणि तिला तसंच उचलून हॉटेलच्या आत घेऊन गेला. आलिया विराजकडे रागाने पाहत होती, तर विराज मात्र हलकंसं हसत होता. मनातच तो म्हणाला, मला माहिती आहे वायफी, तू खूप अस्वस्थ झाली आहेस, पण तू कितीही प्रयत्न केलेस तरी मी तुला कधी सोडणार नाही. असं म्हणत तो जलद पावलांनी हॉटेलच्या आत गेला. लॉबीमध्ये बसलेले सगळे लोक विराजला आलियाला उचलून नेताना पाहून त्यांच्याबद्दल बोलत होते. काही जण म्हणत होते की ते किती रोमॅन्टिक कपल आहेत, तर काही लोक त्यांच्याकडे मस्तराने पाहत होते. थोड्याच वेळात विराज आलियाला घेऊन रूमच्या बाहेर पोहोचला आणि त्याने दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच आत बसलेला निखिल बाहेर आला. विराजच्या हातात आलियाला पाहून तो थोडासा घाबरला आणि काळजीने म्हणाला, काय झालं, आरू ठीक नाहीये का? त्यावर विराज निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, जरा बाजूला होशील का? हे ऐकून निखिलने विचित्र चेहरा केला. विराज त्याच्याकडे रागाने पाहू लागला. त्यामुळे निखिल शांतपणे बाजूला झाला. निखिल बाजूला होताच विराजने आलियाला अलगद सोफ्यावर बसवलं. तेवढ्यात कृष आणि तृष मम्मा मम्मा म्हणत धावत तिच्याकडे आले. दोघेही काळजीने विचारू लागले, मम्माला काय झालं डॅडा? त्यावर विराज हसत म्हणाला, तुमची मम्मा अगदी ठीक आहे, ती फक्त तुम्हा दोघांना खूप मिस करत होती. हे ऐकताच दोघं लगेच आलियाकडे गेले. आलियानेही आपल्या दोन्ही मुलांना घट्ट मिठीत घेतलं. ती प्रेमाने म्हणाली, मम्माला तुम्हा दोघांची खूप आठवण येत होती. त्यावर कृष आणि तृष तिच्या गालांवर किस करत म्हणाले, आम्हालाही तुमची खूप आठवण येत होती मम्मा. आलियानेही प्रेमाने त्यांच्या गालांवर किस केलं. त्या क्षणी तिचे खूप सुंदर आणि भावूक वातावरण तयार झालं होतं. मुलं पुन्हा पुन्हा विचारत होती, मम्मा तुम्ही कुठे होतात? तुम्हाला काही झालं होतं का? आम्ही अंकलला खूप विचारत होतो, पण ते काहीच सांगत नव्हते. आलिया हलकंसं हसत म्हणाली, मी अगदी ठीक आहे बाळांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि अंकलला खरंच माहिती नव्हतं की मी कुठे आहे, म्हणून ते काही सांगू शकत नव्हते. तिचं बोलणं ऐकून दोघांनी छोटंसं तोंड पाडलं आणि तिच्याजवळ बसून खेळू लागले. थोड्या वेळाने सगळेजण नाश्ता करत होते तेव्हा विराज आलियाकडे पाहत म्हणाला, वायफी आपल्याला संध्याकाळी निघावं लागेल. हे ऐकून आलिया त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. विराज पुढे म्हणाला, हो, मी सगळी व्यवस्था केली आहे. आज आपल्याला घरी जायचं आहे. हे ऐकून आलियाला थोडंसं विचित्र वाटलं. ती हळू आवाजात म्हणाली, माझं तिथे जाणं खरंच योग्य आहे का? विराज तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, हो, अगदी योग्य आहे, कारण तू माझी पत्नी आहेस आणि त्या घरावर तुझा पूर्ण हक्क आहे. हे ऐकल्यावर आलिया शांत झाली. तेवढ्यात विराजने तिच्या गालाला हलके स्पर्श करत म्हटलं, वायफी मी आहे ना तुझ्यासोबत, आणि तसंही माझ्या कुटुंबातले सगळे तुला आधीपासूनच खूप मानतात, मग तुला कसली भीती वाटते? आलिया नजर खाली करत म्हणाली, माहीत नाही, पण आता त्यांच्या मनात माझ्यासाठी आधीसारखं प्रेम उरलं नसेल असं वाटतं. हे ऐकताच विराज लगेच म्हणाला, असं अजिबात नाहीये. अशाच गप्पा दोघांमध्ये बराच वेळ सुरू होत्या. थोड्या वेळाने आलिया तयार झाली आणि कृष तृषला तयार केलं. त्यानंतर सगळेजण मुंबईला जाण्यासाठी निघाले. आलियाला अजूनही थोडंसं अस्वस्थ वाटत होतं, पण विराज तिला सतत समजावत होता. तिचा हात हातात घेत विराज म्हणाला, तू अशी घाबरतेस जणू पहिल्यांदाच तिथे जात आहेस.
तू तिथे कित्येक दिवस राहिली आहेस आणि सगळे तुला किती प्रेम करतात हे तुला माहिती आहे. हे ऐकून आलिया काहीच बोलली नाही, फक्त हलकंसं हसली. थोड्याच वेळात सगळेजण त्यांच्या जेटमध्ये बसले आणि मुंबईसाठी रवाना झाले. रोहित आणि जियाही त्यांच्यासोबत होते. जियाला तिथे जायचं नव्हतं, पण रोहित तिला जबरदस्तीने सोबत घेऊन जात होता. संध्याकाळच्या वेळी त्यांचं जेट मुंबईत लँड झालं होतं. विराज आणि आलिया दोघंही आपल्या मुलांना घेऊन जेटमधून बाहेर आले. जिया देखील रोहितसोबत बाहेर आली. जिया रागाने रोहितकडे पाहत होती, पण रोहित मात्र तिच्याकडे पाहून हलकंसं हसत होता. त्यामुळे जियाचा राग अजूनच वाढत होता. तर दुसरीकडे आलियाच्या मनात अजूनही एक अनामिक भीती घर करून बसली होती. तिला कळत नव्हतं की अचानक असं का वाटत आहे, पण मनातून ती खूप घाबरली होती. विराज जसा एअरपोर्टच्या बाहेर आला तशी त्याची कार आधीच बाहेर उभी होती आणि त्याच्या सुरक्षेसाठी अनेक बॉडीगार्ड्सही तिथे उपस्थित होते. विराज लगेच आलियाला कारजवळ घेऊन गेला आणि दोघंही आपल्या मुलांसोबत कारमध्ये बसले. रोहितही जियासोबत दुसऱ्या कारमध्ये बसला आणि गाड्यांचा ताफा तिथून पुढे निघाला. अनेक कार विराजच्या कारच्या मागे धावत होत्या आणि सगळ्या गाड्या हायवेवर भरधाव वेगाने जात होत्या. आलिया अजूनही खूप घाबरलेली होती आणि विराज तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तो मनातच विचार करू लागला, ही इतकी घाबरते का? पण त्यालाही आतून वाटत होतं की कदाचित मॉम त्याच्यावर खूप रागवतील. त्याला इतकं मात्र समजलं होतं की त्याच्या मॉमचं रोनिकावरचं प्रेम अजूनही खूप जास्त होतं. साधारण अर्ध्या तासानंतर त्यांच्या गाड्या एका भव्य पॅलेससमोर येऊन थांबल्या. तिथे उभे असलेले गार्ड्सही लगेच पुढे आले आणि विराजच्या कारचं दार उघडलं गेलं. विराज एका बाळाला हातात घेऊन बाहेर आला, तर आलिया दुसऱ्या बाळाला घेऊन खाली उतरली. दोघंही पॅलेसच्या दिशेने चालू लागले. पण जशी आलिया पॅलेसच्या आत जाणार होती तितक्यात एक मोठी किंकाळी तिच्या कानावर पडली आणि तिचे पाय जागच्या जागी थांबले. आलिया आत पाऊल टाकणार इतक्यात विराजच्या मॉमचा मोठा आवाज तिच्या कानावर आला. अजूनपर्यंत विराज आला का नाही? मी किती वेळापासून त्याची वाट पाहते. तो रोनिकाला का इग्नोर करतोय? शेवटी रोनिका कुठे आहे आणि त्याने तिच्यासोबत काय केलं आहे? काहीच समजत नाहीये. तिथेच बसलेले रोनिकाचे वडील चिंताग्रस्त स्वरात म्हणाले, बहीणजी प्लीज माझ्या मुलीला वाचवा. मला असं वाटतंय की कदाचित विराज माझ्या मुलीला त्रास देत असेल. हे ऐकताच विराजची मॉम लगेच म्हणाली, तुम्ही काय बोलताय भाऊसाहेब? नाही, रोनिका खूप चांगली मुलगी आहे. ती कधी कोणाचं वाईट करू शकत नाही. मग माझा मुलगा तिच्यासोबत असं का करेल? ते दोघं खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यात खूप छान बॉन्डिंग आहे. मी तर विचार करत होते की ती आपल्या घराची सून झाली तर किती छान होईल. असं बोलत त्यांनी मिस्टर सिन्हांकडे पाहिलं. त्यांच्या ओठांवरही हलकीशी स्मितरेषा उमटली. तेवढ्यात एका बाजूला बसलेले विराजचे डॅड म्हणाले, तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला माहिती आहे ना विराज कोणावर प्रेम करतो? त्यावर विराजची मॉम म्हणाली, हो, पण ती तर आता या जगातच नाहीये. मग माझा मुलगा आयुष्यभर असाच एकट्या राहणार का? त्याच क्षणी विराज तिथे आला. आलिया मात्र दाराजवळच थांबली. विराजला तिला आत बोलवायचं होतं, पण त्याने नजरेनेच तिला 2 मिनिटं तिथेच थांबण्याचा इशारा केला. आलियाने शांतपणे मान हलवली आणि ती तिथेच उभी राहिली. विराजच्या मॉमचं प्रत्येक शब्द आलियाच्या कानावर पडला होता. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले. तिची दोन्ही मुलं तिचा हात पकडून तिच्याजवळ उभी होती. मुलांकडे पाहताच आलियाने पटकन डोळ्यातले अश्रू पुसले आणि हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही दोघं इथेच थांबा. थोड्या वेळात डॅडी तुम्हाला बोलावतील. हे ऐकून
कृष आणि तृष निरागस नजरेने आपल्या डॅडकडे जाताना पाहू लागले. दरम्यान विराज आत गेला तसं त्याची मॉम आनंदाने म्हणाली, अरे विराज बेटा, आला तू, ये, मी किती वेळापासून तुझी वाट पाहते. विराज मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे जाऊन सोफ्यावर बसला. त्याचे डॅडही काही बोलले नाहीत, कारण त्यांना माहिती होतं की विराज आता काय करणार आहे. विराज थेट मिसेस सिन्हांकडे रोखून पाहू लागला. त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर भीती उमटली, पण त्यांनी स्वतःला सावरत विचारलं, विराज बेटा, मी विचारत होतो, रोनिका कुठे आहे? ती तुझ्यासोबतच बिझनेस डीलसाठी गेली होती ना? पण माझी तिच्याशी काहीच बोलणं होऊ शकलं नाही, कारण मी इथे खूप बिझी होतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.